त्याला कशा वाटतात उठल्या बघा आहे. तुम्ही म्हणता तर मी पण घातले हो का, हात तसाच फुलाय थोडासा, निघ नाही भिजत घातला होता. कसे झाले ते एवढंच केलं आज. आता आज शाबू डाळ आणावं लागेल एक 5-5 किलो तरी. हे आणलाय हो का, कसं मस्त असं सांडगे टाकल्यात वाळा. इकडे शाव बटाट्याच्या पापड्या वाळत आले ते. आयला काम नाही, सकाळी शाव बटाट्याच्या एवढ्या पापड्या घातल्यात, आता सांडगे घातले ते. आता अजून वेपर्स करायच्यात, 10 किलोचं अजून वेपर्स करायच्यात. चला तो का त्या आजी गेले तिकडं होत्या इथं होय. त्या आजीला पाहिजे तर 1 किलो शाबू बटाटा पापडी आणि 1 किलो वेफरच होय. दोन्ही त्यांनी 2 दिवसापूर्वी सांगितले. म्हणलं थांबा आता ही ऑर्डर होऊ द्या पूर्ण, मग तुम्हाला देतो बनवून. चला काम सगळं आवडलं. तुम्ही तो का तिकडं 2 पाळा भांडी घासली. लय कंटाळा आला आज. तुम्ही म्हणता कंटाळा, तर आज काय काय बनवलंय तुम्हाला ती पण दाखवती. हिथंच म्हणजे वारवशी ठेवलं होतं, आता घरात न्यावं लागेल. ही बनवल्यात मस्त अशा ओल्याच येत, अजून थोड्या तडाका दिसते ते शाबू बटाट्याच्या पापड्या उपवासासाठी. आणि इकडं मस्त पैकी मटकीच्या डाळीचे सांडगे हो का, स्मॉल साईज. कशी वाटते दिसायला, मस्त असं दिसतंय. आणि सगळं चकाचक आवरून झाले तुझ्या का. परत सगळं आवरलं झाडलं. आणि इथं घरात काय केलं तुम्ही म्हणता, म्हणलं आज पण दाखवा. फॅन लावले, फॅन खाली सावलीला सुकवाय, बाहेर जागाच नाही, त्याच्यामुळे म्हणलं हो का तुम्हाला नीट दाखवते मी मस्तपैकी. हो काय येतं ही तुम्ही म्हणसाल. तर ह्या 2 साड्या बटाट्याचे वेपर्स वाळायला टाकायलाच केल्यात. तुम्ही म्हणसाल दर बाजूनी, तर ही मला वाटतं 4थी का 5वी बारी बटाट्याचे वेपर्स बनवायची. जास्तच पण कमी नाही, सारखं आम्ही बनवतो असं घरात हंतरतो सुकवतो. आणि एवढी साईज आहे बटाट्यांची. ही सुकलं की बारीक होतं. तुम्हाला दाखवते मी, 1 मिनिट. एकाला एक चिटकले हो का, ही अशी साईज आहे. आता ही ओलले तर आज 10 किलो बटाट्यांची चिप्स, 2 किलो सांडगे आणि 2 किलो शाबूच्या भातवड्या एवढं बनवले. ऑर्डरी भरपूर येऊन पडल्या ते, आता जे ते द्यायच्या. ही असं सुकाय घातलं. आता ही रात्रभर फॅन खाली ठेवलं ना, अजून अशी म्हणजे पातळ एखादी साडी असली ना, आता दिवसभर जमतं असं उघडं ठेवाय, पण रात्रभर नाही. रात्रभर त्याच्यावर पातळ काहीतरी झाकायचं आणि असा फॅन चालू करून ठेवायचं, सट्टी सुकते. आणि झालेत बघा छान मस्त असे वेपर्स घरात टाकलेत. एक 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 चाललं बनवायचं. परत तिकडं आपले कुरडया पापड्या सगळ्या पॅकिंग करून कडापमध्ये ठेवल्या. तिथं का तिथं खाली तिथं अख्खं गच भरले, ती सगळं पॅकिंग करून ठेवलं. कुरडयाची टीप तर म्हणतात कुरडया महागटल्या 2 दिवसात मला वाटतं केलं तर, पण बांधकामाचं होतं आम्ही सकाळी आवडलं. ही पण द्यायच्यात हो का. कुरडयाची टीप हिथं अशीला झाकून ठेवली. जागाच नाही त्याला दुसरीकडे, तिथं आहे गॅसची टाकी. मग गॅसच्या टाकी जवळ म्हणलं नको, तिथं आपले चांगलं राहील. आणि बेसिंग तुम्ही म्हणसाल तर आम्ही त्या बेसिंगचा वापर करत नाही. वापर म्हणजे फक्त हात वगैरे धुतला तर धुतला, जास्त करून आम्ही भांडी तुम्हाला प्रूफ पण दाखवते. भांडी वगैरे असतात ना, ती बाहेर झाडं लावलेत ती तिथंच घासतो. तुम्ही ह्याच्या अगोदर पण बघितलं असेल. भांडी घासल्यात तिकडं ती पाण्यात बघूला ठेवलंय भिजत. इकडं अशी आपण झाडांचं गार्डन केलेलं आहे मस्तपैकी. त्याला मग पाणी कमी पडतं म्हणून आम्ही आतमध्ये बेसिंग मध्ये भांडी काय घासत नाही, बाहेरच घासतो. आईंचं चाललंय गुरांना पाणी दावायचं. कांदा टाकून आहो त्याच्यात, अद्रक लसूण कोथिंबीर आणि कांदा एवढ्याची ना आधी भाजू का नाही डायरेक्ट ग्रेव्ही नाही, आधी भाजायची गरज नाही. आपल्या मस्त अशा मसाल्यात कांदा आहे वय. कसं दिसतंय ही समोरून असं या. आणि तिथं भांडी घासतो आम्ही. काय करतो म्हणलं टमाटर नाही आपल्यात, होती की 2-4 नाही संपली म्हण, टाकून नसले तर नुसता कांदा आईने तोपर्यंत गुरांना पाण्याने ती भाजले. आता मस्त असं कांदा लसूण
कोथिंबीर छान अशी ग्रेव्ही करून आपल्याला बनवायची आहे राजम्याची मस्तपैकी भाजी. राजम्याची भाजी आणि भाकरी. दिवस मावळत आलाय. आताशी आमचं काम आवरले. तुम्हाला इथं वल्ल दिसतच असेल. आताच भांडी घासली. वेफरचं सगळं केले, खिसले, हांतरले. दुपारी 3 वाजल्यापासून बनवत होती आणि मग आता सगळं आवरले. आता स्वयंपाक करायचा, जेवायचं आणि लवकर झोपायचं. म्हणजे उद्या लवकर उठून आपली पुढची प्रोसेस म्हणजे उद्या दुसरा एक पदार्थ बनवायचा सकाळून. नंतर परत अजून चिप्स आणि मग नंतर ना डाळ तोपर्यंत आणली तर मग सांडगी मस्तपैकी. तर तुम्ही म्हणसान चाललंय एक 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 टाका ऑर्डर. आता उन्हाळा काय 2-3 महिन्याचा असतो, 4 महिने असतो उन्हाळा, पण 15 दिवस तर संपत आले. 15 महिना दिवस. मग थोड्या दिवसच राहिल्यात आपलं. ऑर्डर टाकून घेऊन ठेवा, टेस्ट वगैरे बघून. तुम्हाला ह्याला लागल काय सणाला ह्याला कुरडई, तांदळाची भातवडी, तांदळाचे वाफवले पापड्या, तांदळाचे खिच्चे, काही असो. तुम्हाला खिच्चे दाखवते मी तांदळाचे. एकच मिनिट. तुम्ही म्हणता हे असं पुडा बांधून ठेवलाय मी. आणि हे छोटे छोटे एवढे करायला चांगलं 1-2 तास लागते. खिच्चे म्हणतात ह्याला. ज्यांना कोणाला टाकायची ऑर्डर ना त्यांनी टाकू शकता. मगाशी सगळा पसारा आवरला, सगळं होतं ती सगळं पॅकिंग करून ठेवलं. कुरडया राहिल्यात पॅक करायचे तरी. शाबूच्या भातवड्या, वेपर्स, परत शेवया पण भेटतात आपल्याकडं. तुम्हाला शेवया पण दाखवते. इथं असं सगळं म्हणजे जे आपण बनवलंय ते वाळवून ठेवले. ह्या तांदळाच्या वाफवल्या पापड्या येतात आणि ह्या शेवया आणि ह्या ज्वारीच्या भातवड्या, नाचणीच्या भातवड्या. एवढंच आहे त्यात भरलंय. तर असं द्या भरून ठेवलंय चांगलं असं चकाचक मध्ये. उद्या पॅकिंग करून देऊन टाकायचं. तर बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि घ्या टाका ऑर्डर. ज्यांना ऑर्डर टाकायची आहे ना त्यांना ऑर्डर टाकायसाठी मोबाईल नंबर 8788089309 आणि व्हॉट्सअपचा नंबर तुम्ही म्हणसान तर व्हॉट्सअप नंबर 9763308429. ज्यांना कोणाला घ्यायचंय आपल्याकडे सगळं उन्हाळ काम बनवून भेटेल. तुम्हाला परत एकदा माहित नसलं तरी मी तुम्हाला सांगते आपल्याकडे काय काय भेटतं. गहू कुरडई, तांदळाचे खिच्चे, तांदळाच्या वाफवल्या पापड्या, तांदळाच्या पापड्या, पळी पापड्या आणि शाब बटाटा पापड्या, बटाट्याचे वेपर्स, शाब बटाटा चकली, सांडगे, अजून शेवया, असं बरंच काय. एका ताई साहेबांना गऱ्याचे लाडू पाहिजेत ते पण बनवून भेटतील. क्वांटिटी जरा 1-2 किलो ठेवा. दिवाळीचं काम पण तुम्हाला जी पाहिजे ती. चिवडा सोडून ना, चिवड्याला चांगलं 1 किलो चुरमुरे घेतले ना तरी त्यात भरपूर शेव, शेंगदाणे वगैरे भरपूर टाकावं लागतं. मग निदान 10 किलो तरी सगळं मिळून बनलं पाहिजे. त्याच्यामुळे चिवडा सोडून शेवचे लाडू, रव्याचे लाडू, शंकरपाळ्या, काही असो तुम्हाला जी खाऊ वाटेल ना ती फक्त ऑर्डर टाकताना 2-2 किलोची तरी निदान ऑर्डर असावी. मग ते तुम्हाला बनवून फ्रेश दिलं जाईल. तर असू द्या. ह्या गोष्टीला वाढवला व्हिडिओ. तुम्हाला सगळी संपूर्ण माहिती दिली. तर बाय सगळ्यांना. कसं वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि करा आपल्याला छान असा सपोर्ट.